मित्रांनो, नवरात्रीमध्ये देवीचा हा मंत्र जप केला तर मग दुसरं कोणतंही काहीच करण्याची गरज राहत नाही. मित्रांनो, देवी मातेचा एक असा मंत्र आहे, एवढा शक्तिशाली, एवढा चमत्कारी, की याचा जप आपण जर एक माळ रोज केला आणि नवरात्रीमध्ये केला तर आपल्याला पुरेपूर फळ याचे मिळतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि खास करून देवी माता आपल्या घरातल्या अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, कोणाचा आजारपण असेल, कर्ज असेल तर ते सोडवण्यास सुद्धा आपली मदत करते. म्हणून जर देवीला प्रसन्न करायचे असेल, आपल्या कुलदेवीला प्रसन्न करायचे असेल, नवदुर्गेला प्रसन्न करायचे असेल तर घरात या मंत्राचा जप तुम्ही नक्की करून घ्या. मित्रांनो, 2-4 दिवस नवरात्रीचे झाले आहेत आणि अजून काहीतरी 5-6 दिवस राहिले आहेत नवरात्रीसाठी. आणि तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही बघत असाल, 1 दिवस बाकी असेल, 2 दिवस बाकी असतील, 3 दिवस बाकी असतील, तरी तुम्ही हा मंत्रजप लगेच सुरू करून टाका. 2-3 दिवस तरी एक माळ मंत्रजप करण्याचे भाग्य तुम्हाला या नवरात्रीमध्ये मिळालं तरी खूप आहे मित्रांनो. किंवा तुम्ही अष्टमी, नवमी या तिथीला हा मंत्रजप नक्की करावा. कमीत कमी एक माळ करा आणि जमलं, करू शकत असाल, बसू शकत असाल तर देवीसमोर, घटासमोर, अखंड दिव्यासमोर बसून किंवा देवीच्या मंदिरात बसून किंवा कुलदेवीसमोर बसून 11 माळ जप केलं तर अतिउत्तम असतं, खूप चांगलं असतं. पण करू शकत नाही, बसू शकत नाही, एवढी शक्ती नाही तर मग फक्त एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप केल्याने पुरेपूर फळ आपल्याला मिळतात. हा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छय. मित्रांनो, हा मंत्र साधा असला तरी त्याचे परिणाम अनंत गुणित असतो. एम म्हणजेच या बीज मंत्राचा अर्थ असतो ज्ञान, विद्या आणि बुद्धी. हा जप केल्याने तुमच्यातील अज्ञान नाहीसं होतं आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. ह्रीम याचा अर्थ म्हणजेच मनामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळते. क्लीम म्हणजे आकर्षण, प्रेम आणि सौख्य. या शक्तीमुळे घरामध्ये सौहार्द निर्माण होतं, नाती अधिक घट्ट होतात आणि जीवनाची आनंदाची भर पडते. चामुंडाय ही माता चामुंडेची स्तुती आहे. ती दृष्टांचा नाश करून भक्ताचं रक्षण करते. आणि शेवटी विच्छे म्हणजे स्वरक्षण, भक्ताचे सर्वत्र रक्षण करणे. हा एकच मंत्र नवरात्रीच्या काळात दररोज म्हटला तर देवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती देते. फक्त नियम आहे, सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवीसमोर दिवा लावून, अगरबत्ती लावून तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढे दिवस मिळतील, 2, 4, 3 दिवस मिळतील, सर्व लोकांनी, घरातल्या परिवारातल्या, कुटुंबातील लोकांनी मंत्रजप नक्की करावा. घरातील वादविवाद संपतील, आर्थिक अडचणी कमी होतील, करिअर, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि तुमचं मन प्रसन्न होईल. तर मित्रांनो, नक्की या मंत्राचा जप करा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा किंवा कमेंट्समध्ये जय माता दी नक्की लिहा. धन्यवाद.